झी मराठी वाहिनीच्या टीआरपी मध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे। झी मराठी वाहिनीच्या सगळ्याच मालिकांच्या टीआरपी मध्ये दर आठवड्याला प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे। सगळा प्रेक्षक वर्ग झी मराठीकडे वळताना दिसत आहे। झी मराठी ही वाहिनी नंबर 1 वाहिनी बनण्याच्या वाटचालीवर दिसत आहे। कमळे आणि तारिणीचा महासंगम तसेच विण दोघांतली ही तुटेना या मालिकेने आतापर्यंतचा सर्वात जास्त टीआरपी मिळवला आहे। समर आणि स्वानंदीच्या लग्नाच्या सिक्वेन्समुळे विण दोघांतली ही तुटेना या मालिकेने टीआरपी मध्ये खूप मोठी झेप घेतली आहे। तर पारो या मालिकेने पुन्हा एकदा टॉप 5 मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे। चला तर मग जाणून घेऊया या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा टीआरपी रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिका। तर नंबर 8 वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका 2.3 च्या रेटिंग सह। मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टीआरपी मध्ये तब्बल 0.2 ने मोठी वाढ पाहायला मिळाली आहे। तर नंबर 6 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.5 च्या रेटिंग सह। या मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे। मालिकेने 2.5 चा टीआरपी मिळवून मागील आठवड्याच्या तुलनेत 0.2 ने मोठी वाढ केली आहे। आता पाहूया झी मराठीच्या टॉप 5 मालिका। नंबर 5 वरती आहे पारो ही मालिका 3.0 च्या रेटिंग सह। मालिकेच्या रेटिंग मध्ये तब्बल 0.2 ने वाढ होऊन मालिकेने आपलं टॉप 5 मध्ये स्थान पक्क केलं आहे। तर पारो या मालिकेने खूप दिवसानंतर 3.0 चा टीआरपी मिळवला आहे। तर नंबर 4 वरती आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका 3.1 च्या रेटिंग सह। मालिकेच्या रेटिंग मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.2 ने मोठी वाढ झाली आहे। तर नंबर 3 वरती आहे लक्ष्मी निवास ही मालिका 3.8 च्या रेटिंग सह। मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात लक्ष्मी निवास या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.2 ने मोठी वाढ झाली आहे। तर मालिकेने 3 नंबरचं स्थान मिळवलं आहे। तर नंबर 2 वरती आहे विण दोघांतली ही तुटेना ही मालिका 4.0 च्या रेटिंग सह। मालिकेच्या रेटिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजेच तब्बल 0.4 ने मोठी वाढ झाली आहे। समर आणि स्वानंदीच्या लग्नाच्या सिक्वेन्समुळे मालिकेच्या टीआरपी मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे। तर नंबर 1 वरती आहे कमळी आणि तारिणी या मालिकेचा महासंगम। या महासंगमने मिळवला आहे 4.1 चा टीआरपी। कमळी या मालिकेमुळे तारिणी या मालिकेला खूप मोठा फायदा होऊन मालिका नंबर 1 वरती आली आहे। तर कमळे आणि तारिणीचा महासंगम आहे नंबर 1 वरती। कमळी या मालिकेच्या टीआरपीच्या इतिहासातील कमळी या मालिकेचा हा तिचा सर्वात हायेस्ट टीआरपी आहे। कमळी या मालिकेने पहिल्यांदाच 4.0 ला क्रॉस केला आहे। तर हा होता या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा टीआरपी रिपोर्ट। या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। आता पुढच्या आठवड्यात या मालिकेच्या टीआरपी मध्ये अशा प्रकारे वाढ होत राहिली तर झी मराठी ही वाहिनी स्टार प्रवाह या वाहिनीला मागे टाकून महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनण्यासाठी सज्ज झाली आहे। लवकरच झी मराठी ही वाहिनी महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे। तेजश्री प्रधानच्या विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या टीआरपी मध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत आहे। या आठवड्यात ही मालिका फक्त 0.1 च्या फरकाने नंबर 1 चं स्थान मिळवण्यापासून वंचित राहिली आहे। येणाऱ्या दिवसात ही मालिका झी मराठीची नंबर 1 मालिका बनणार का? तुम्हाला काय वाटतं हे पाहणं रंजक ठरणार आहे। कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंट मध्ये कलर्स मराठी टीआरपी रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।